सर्वसामान्यांच्या हातावरती तुरी ठेवण्याचं काम केलं गेलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर अशा शब्दांमध्ये टीका केली आहे। अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महाराष्ट्र आणि उद्योजकांच्या हाताला काहीच लागलं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही। सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे। ना रोजगारांची गॅरंटी आहे, ना शेतमालाचा हमी भाव आहे, ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगाने दिलासा आहे। थोडासा आता शेअर बाजार कमी झालेला आहे, कोसळलेला आहे। कारण नेहमीप्रमाणे उद्योजक आणि देशातल्या उद्योगांना त्यात या अर्थसंकल्पात फार काही भरीव बूस्ट मिळेल असं काही कुठं दिसत नाही। त्यामुळं थोडासा शेअर बाजार गेले काही तास कोसळतोय। निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडले, पण शेतकऱ्यांच्या हातात काही नाही। महाराष्ट्राला विशेष काहीच हाताला लागलेलं नाही। तर या अर्थसंकल्पावरती राज्यामधील शेतकरी नेत्यांनी सुद्धा टीका केली आहे। आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त। महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीमध्ये भांडलं पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या हमीभावासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही। अर्थसंकल्प शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळणारा असल्याचं रविकांत तुपकर म्हणाले। 53 लाख कोटीच्या बजेटमध्ये 19 ते 20 लाख कोटी महाराष्ट्र राज्य कर योगदान केंद्राला देतं, पण त्या तुलनेत राज्याला मिळतं फक्त 6,000 ते 11,000 कोटी। गुजरातचं कर योगदान आहे फक्त 5 लाख कोटीचं आणि त्याला मिळतं 4 ते 5,000 कोटी। म्हणजे गुजरातला पुन्हा महाराष्ट्रापेक्षा वाटा जास्त आहे। केंद्रामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा दुप्पट मोठं असताना आणि योगदान सुद्धा जास्त असताना कमी काळ दिल्या जातं। याच्यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांनी तिथे खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीसाठी भांडलं पाहिजे। फक्त आधुनिक शेती करा आणि उत्पादन वाढवा हे भाषणात बोलण्यापुरतं ठीक आहे, पण आज शेती जिवंत ठेवायची असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं, किंबहुना सिंचनाची व्यवस्था करणं, पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देणं, नवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं, गावागावात कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊन उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्केट उपलब्ध करून देणं, ह्या गोष्टी आजच्या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला अपेक्षित होत्या। पण दुर्दैवानं शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही। विशिष्ट मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केलेला हा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात या अर्थसंकल्पातून काही पडणार नाही। पुढची बातमी बघूयात। भारत हा तिसरी महासत्ता बनण्यासाठी वाटचाल करत आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले। प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचं काम अर्थसंकल्पातून झालं असल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। तर शेतकरी आणि ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प असल्याचं पाशा पटेल म्हणाले। 53 लाख कोटीचं बजेट आज 2026-2027चं माननीय निर्मला सीतारामनजींनी प्रस्तुत केलेलं आहे। आणि हे जे बजेट आहे, या बजेटमध्ये 3 कर्तव्य हे सगळ्यात अगोदर जे आहे त्यांनी बोलून दाखवले। हे कर्तव्य काय आहेत? आर्थिक विकास, जनमानसाची जी अपेक्षा आहे, आकांक्षा आहे त्याची पूर्तता आणि सबका साथ सबका विकास, या 3 मुद्द्यांवरती हा पूर्ण बजेट जो आहे हा आपण पाहू शकतो। एकूण म्हणजे आता गावातल्या महिलांच्या संदर्भामध्ये म्हणजे शेतीचा भागच आहे। आता लखपती दीदी या महिलांना केलं जाणार आहे। या महिला ज्या आता वस्तू बनवतात त्याला शॉप कशी उपलब्ध करून देता येतील त्या संदर्भामध्ये या बजेटमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे। एकूण 2047 समोर ठेवून 2047 समोर ठेवून त्या संदर्भातल्या योजनाच्या संदर्भामध्ये या बजेटमध्ये हे केलेलं आहे, तरतुदी केलेल्या आहेत।